तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुको समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जडी दगडा सहित वया तारियल्या जे चालया धन्य तुको समर्थ जिने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरी काय दातुं मुनिंद्रही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाचिया श्री संताचिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलं सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरूंचे येते नमस्कारुनी आता विनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदय सद्गुरु जे तार्यलो संसार गुरु मनोनि विशेषात्यादरु विवेकावरी नैष्टिक ब्रह्मचारी हनुमंत समा शूरधीर स्वामी सेवा सादर जन्मसिद्ध ज्ञानी सूर्य समप्रभा
वैष्णव संप्रदायिची उभारिली ध्वजा संपाद्य ज्ञानंच विदाय भक्ती योगी द्वैत समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि योगं शिरसागुरुं मस्तक माझा तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणाकरिता उपस्थित केलेला अभंग उच्चारलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबर आहे आणि याचे कट्टर वैरी असलेले आज वाद घालणार आपण कट्टर वैरी असलेले रामेश्वर शास्त्री आणि यांचा जगद्गुरु तुकोबा आहेच परंतु यथार्थ वर्णन करणारा अभंग आज कीर्तन निरूपणाकरता उपस्थित केलेला आहे. अभंगाच्या माध्यमातून रामेश्वर शास्त्री तुम्हा आम्हा सर्व जीवांना जगद्गुरु तुकोबा यथार्थ चरित्र सांगतात, यथार्थ स्वरूप सांगितले. अभंगाच्या पदापदाचा विचार आपल्याला करायचाच आहे, परंतु अभंगाच्या पदापदाचा विचार करण्याआधी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा. सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र फुली या गावामध्ये श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताह श्री संत तुकाराम महाराज 376 बीज व नाथश्रेष्ठी निमित्त आपला हा सप्ताह आहे. मला वाटते 10 वर्ष 10वे. सर्व ग्रामवासियांच्या तथा सर्व महाराज मंडळी सर्वांच्या सहकार्याने हा सप्ताह पार पडत असतो आणि सर्व ग्रामवासियांच्या वतीने ही सेवा 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. ज्यांचं या सप्ताहाकरिता विशेष सहकार्य असतं, आयोजक असतं, संत सेवक असतात. आदरणीय आमचे वाघगुरुजी बाबाचे या सप्ताहाकरिता विशेष म्हणजे मार्गदर्शनही असतं आणि विशेष सहकार्य सुद्धा असतं. बाबांच्या सहकार्यातून हा सप्ताह पार पडत असतो आणि या सप्ताहाकरिता मार्गदर्शन लाभलेले आदरणीय हरिभक्तपरायण अंबादास महाराज जुनारे महाराज सुद्धा आज उपस्थित झालेले आहेत. मामांनी त्यांना सांगितलं की आजचं विशेष आहे कीर्तन. कीर्तन विशेष नाही आहे, फक्त महाराज दिशाने विशेष आहे मातीच्या काळव्याने. तसेच मार्गदर्शक आदरणीय आमचे विनायकजी महाराज सातो म्हणजे आमचे मामा आणि गायनाकरिता आदरणीय मंगेशजी महाराज सरोदे, ज्ञानेश्वरजी महाराज धोरण, दिलीपजी महाराज सरोदे, पुरुषोत्तम महाराज खंडारे, गोपाल महाराज सरोदे, मृदंगाचार्य आदरणीय प्रशांतजी महाराज भोपडे, सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह आनंदाने पार पडत आहे. आज कीर्तन सेवेचा 3रा दिवस आहे आणि आमच्या समवेत आलेले आमचे आदरणीय हरिभक्तपरायण पवनजी महाराज कवटकार असतील, आदरणीय आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील, सर्व मंडळीच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आता 1 तास 1 सव्वा तास कीर्तन सेवा करायची आहे. सर्वांगाचे कान करून
कोणीही घरची आठवण काढणार नाही, कुलूप लावलं नाही, दुरडी बाहेर ठेवलेली आहे, दरवाजा लावला नाही, मांजर पोळ्याने दूध उठू जाईल, काहीच चिंतन करू नका. काही झालं तरी चालेल, परंतु लक्ष पूर्ण कुठे असलं पाहिजे? कीर्तनामध्ये असलं पाहिजे. घरी कोणीही मनाने जाणार, मध्ये उठूनही जाणार नाही, मनाने जाणार नाही. सर्वांनी दक्षता ठेवायचे. आपल्याला गोड अशी जशी माऊली बुद्धी देतील तशी एक 1.25 तास कीर्तन सेवा करायची आहे. अभंग जगद्गुरु तुकोबाराचे कट्टर वैरी असलेले रामेश्वर शास्त्री यांचा आहे. आणि रामेश्वर शास्त्री आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराचं वर्णन करतात, परंतु तेही खरं वर्णन करतात, खोटं अजिबात सांगत नाही. या समाजाचा जर विचार केला, प्रत्येक माणूस कोणाचं ना कोणाचं वर्णन करतो. प्रत्येक माणूस बघा, बाप मुलाचं वर्णन करतो, मुलगा बापाचं वर्णन करतो, आई मुलाचं वर्णन करते, मुलगा आईचं वर्णन करतो. परंतु या दोघांच्याही वर्णनामध्ये आई ज्यावेळेस मुलाचं वर्णन करते त्याच्यामध्ये प्रेम असते, आपुलकी असते, स्नेह असतो. स्नेहाच्या पोटी आई कधी कधी जे वास्तविक आहे ते न सांगता जास्तही सांगते. प्रेमाच्या पोटी जे वर्णन केलं जातं त्याच्यामध्ये कुठेतरी त्रुटी असण्याची शक्यता असते. बरोबर ना? म्हणजे आईचं आणि बापाचं जे वर्णन करणं असतं ते स्नेहाच्या पोटी, प्रेमाच्या पोटी, स्वार्थाच्या पोटी कुठेतरी त्याच्यामध्ये त्रुटी आढळते. ऐका, पतिदेव सुद्धा पत्नीचं वर्णन करतात आणि पत्नी सुद्धा करता की नाही वर्णन? तुम्ही कधी कधी खोटं का होईना पण वर्णन करतात. पण ऐका, पत्नी पतीचं वर्णन करते, परंतु तेही स्वार्थापोटी, प्रेमापोटी, मोहापोटी. मग त्याच्यामध्ये वास्तविकता असेल ते सांगता येत नाही, त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी असू शकते. हा रोज सायंकाळी डुलत येतो पण तरी ते बाहेर सांगत का? सांगतात. तो रोज डुलत येतो परंतु तरीही पत्नी बाहेर लोकांना सांगत नाही, बापाला सांगते ते सोडून द्या. परंतु बाहेर समाजामध्ये आपल्या पतीची अवहेलना कधीच करत नाही, सांगते की माझे पती ते देवासारखे आहेत. मग खरं आहे का ते? हा राक्षसापेक्षाही गोहरा असतो, पण ते सांगते देवापेक्षा चांगले आहे. म्हणजे पत्नी आपल्या पतीचं वर्णन करते, पण स्वार्थापोटी, प्रेमापोटी, स्नेहापोटी, कामापोटी त्याच्यामध्ये त्रुटी असू शकते. पतिदेव सुद्धा पत्नीचं वर्णन करतात. तुम्ही करता की नाही वर्णन? पण पतिदेवही वर्णन करतात, पण तेही कशापोटी? धाकापोटी किंवा प्रेमापोटी. यांची इच्छा नसते वर्णन करण्याची, पण तरी वर्णन करावं लागते. का वर्णन करावं लागते? का वर्णन करावं लागते? त्याचं कारण आहे महाराज. जर यांनी जर वर्णन केलं नाही, समजा याने कधी वास्तविकता बाहेर सांगितली आणि त्या बाईनं जर ते ऐकली, तर दुसऱ्याच दिवशी हा सांगते काही ते करते काही. हा म्हणते पाणी आणते दूध घेऊन येते, हा म्हणते थंड आण ते गरम घेऊन येते, हा आंघोळीला पाणी मागते ते फ्रीज मधला आणते. म्हणजे धाकाच्या पोटी हे वर्णन करतात आणि खरं कधी सांगतच नाहीत महाराज. ते फक्त खरं आपल्या मित्राजवळ सांगतात, कारण त्यांना माहित असते तो आपल्याला सांगते, आपण त्याला सांगायचं, तो सांगते गड्या काही खरं नाही. ज्यावेळेस आपण लग्नाच्या अगोदर होतो, आनंदाने बसत होतो, आनंदाने फिरत होतो, काही टेन्शन नव्हतं. आता इतकं टेन्शन आहे. मी म्हणतो एक आणि ते करते एक. मला वाटलं की आपलं ते लग्न झाल्यानंतर पालटेल, तिनं सरळ पालटूनच टाकलं. पहिले आम्ही 4 जण घरात राहत होतो, बाबा, आई, मी आणि भाऊ. एक मेंबर वाढला, तिघही घराच्या बाहेर गेले. भावानं सेपरेट फ्लॅट घेतला, आईला आणि बाबाला गोठ्यात काढून दिला. आम्ही दोघंच राहतो. दिवसभर गडाच्या घरात गेलो की मशानासारखं वाटतं. म्हणजे हे फक्त बाहेर वर्णन करतात, खरं ते फक्त आपल्या मित्राजवळ. म्हणजे पत्नी पतीचं वर्णन करते, पण स्नेहापोटी, लोभापोटी, कामापोटी त्याच्यामध्ये त्रुटी असू शकते. पतिदेव सुद्धा आपल्या पत्नीचं वर्णन करतात, परंतु धाकापोटी, प्रेमापोटी, स्नेहापोटी त्याच्यामध्ये सुद्धा त्रुटी असू शकते. आई वर्णन करते महाराज. आईचं वर्णन कसं असतं? आईच्या त्या मुलासारखा मुलगा पुरा गावात आगाव नसतो. जिथं जाईल तिथं खोडी करतो, जिथं जाईल तिथं खोडी करतो. पण तरी आई काय म्हणते? पाहुण्यात गेली, माझा मुलगा हिरा आहे, हिरा.
हिरा आहे म्हणते, काय हा काचेच्याही बरोबरीचा नसतो. म्हणजे वर्णन करते आई, परंतु त्या आई त्या प्रेमाच्या पोटी स्नेहाच्या पोटी जे वर्णन केलेलं असते तेही यथार्थ असेल सांगता येत नाही, त्याच्यामध्ये त्रुटी असू शकते. परंतु परंतु ऐका, एखादा ज्यावेळेस आपला वैरी आपला दुश्मन ज्यावेळेस आपलं वर्णन करतो त्याच्यामध्ये कुठलीच त्रुटी नसते, कारण त्याच्यामध्ये प्रेम नसते, त्याच्यामध्ये मोह नसते, त्याच्यामध्ये स्वार्थ नसते, त्याच्यामध्ये कुठलाच दोष नसतो, त्याच्यामुळे ते यथार्थ वर्णन असते. मी तुम्हाला उदाहरणाने पटवून देतो. उढालं उढालं तुम्हाला जर झोपायला लागल्या तर मला सांगत जा. म्हणजे तुम्हाला जर झोपा आल्या तर मी इकडून फवारे मारत जाईल. पाण्याचे नाही, पाण्याचे नाही आणि कुठल्या औषधीचे फवारे नाही, कारण मी काही पंप आणलेला नाही. मी फवारे मारते, पण कुठले विनोदाचे थोडेफार सांगत जा. मला उठून उभे राहताना तर सांगायला महाराज आता झोपून राहिले तसं काही करून मला समजते. तुम्ही जांभोया दिल्या असं पाहिलं मला कळते, मीच सांगत जाईल. मग तुला ऐका, एखादा ज्यावेळेस वैरी आपलं वर्णन करतो त्या वैऱ्याने केलेलं वर्णन यथार्थ असते, त्याच्यात कुठला दोष नसतो. मी तुम्हाला सांगतो ऐका. आता कीर्तन संपल्यानंतर सर्व मंडळी कुठे जाणार आहे? उत्तर देत चला माझ्या बरोबर, बरोबर ना? येऊ नका, टेबलशीट गाडी आहे, गाडीवरती जागा अजिबात. सर्व मंडळी घरी जाणार, बरोबर? घरी गेल्यानंतर सर्व मंडळी झोपणार आणि सकाळ झाल्यानंतर उठणार. आणि सकाळचं पहिलं काम असतं. तसेच आजोबा झोपले, सकाळ झाली, उठले, सकाळच्या कामाकरिता तांब्या घेतला, बाहेर निघाले. पहिलं फार वेगळं होतं. पहिले लोक घरी खायचे बाहेर जायचे. आता लोक रात्री हॉटेलला जेवतात, संध्याकाळी सकाळी घरामध्ये शिरतात. वेगळं आहे, असू द्या. पण जुना काळाला सांगतो तुम्हाला. आजोबांनी सकाळ झाली, आपला तांब्या घेतला आणि बाहेर दिशेला निघाले. निघत असताना बाहेर पोहोचले आणि बाहेरून सकाळच्या सकाळी एक फोर व्हीलर गाडी आली. गाडीतून 4 लोक उतरले, चांगला कोट सूट घातलेला होता. उतरले आणि आजोबाला आवाज दिला, आजोबा. आजोबाला वाटलं सकाळी सकाळी कोण आलं. आजोबा थांबले. आजोबाने सांगितलं, सांगा ना काय म्हणता? काही नाही म्हणे, आम्हाला तुमच्या गावामध्ये एका माणसाचा पत्ता पाहिजे. घर कुठे सांगणार का? मग म्हणे सांगेल की त्याचा पत्ता सांगा, कोणाचा पत्ता पाहिजे? सांगितलं, अमुक अमुक व्यक्तीचा पत्ता पाहिजे. आबाचा पहारा चढला. आबाचा पहारा चढला. अरे म्हणे, काय मूर्ख माणसं आहे तुम्ही, सकाळच्या रामपरामध्ये त्या नालायक माणसाचं नाव माझ्या समोर घेता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अरे 3 पिढ्यांचं वैरत्व त्याचं आणि माझं आहे. काय म्हटले? 3 पिढ्याचं वैरत्व आहे, तुम्ही त्याचा पत्ता विचारता? ते म्हणते, मामा आबा आम्हाला माफ करा, आम्हाला माहिती नव्हतं त्याचं आणि तुमचं वैरत्व. अरे साधं सुद्धा वैरत्व नाही, 3 पिढ्यांचं वैरत्व आहे. जर तो समोर आला तर असं वाटतं की त्याला कापून टाकावं, त्याला मारून टाकावं, त्याला ठार करावं. इतकं कडक आमचं त्याचं आणि वैर आहे. माझे पंजोबा त्याच्याशी बोलत नव्हते, आजोबा बोलत नव्हते, वडीलही बोलत नव्हते, आता मीही बोलत नव्हते. सांगित होते मला आजोबा. सांगितल्यानंतर ते म्हटले, आजोबा आम्हाला माफ करा, आम्हाला माहिती नव्हतं. मग ते जाण्याकरिता निघाले. आजोबा तेवढ्यात पुन्हा प्रश्न करतात. आजोबा म्हणतात, अहो त्याचं आणि माझं वैरत्व आहे, बरोबर आहे, परंतु तुम्ही आले कशा करता ते तर सांगा. काही काम होतं का? आता विचारतो. गेले होते बिचारे. तरी आजोबा म्हणतात, तुम्ही कशा करता त्याच्याकडे आले ते तरी सांगा. ते म्हणतात, राहू द्या, तुमचं आणि त्यांचं वैरत्व आम्ही पुढे. अरे वैरत्व जाऊ द्या, पण आले कशा करता ते सांगा. त्यांनी सांगायला सुरुवात केली. आजोबा, आमची मुलगी डॉक्टर झालेली आहे, आमची मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि आम्हाला असं कळालं की त्यांचाही मुलगा डॉक्टर आहे. त्यांची मुलगी त्यांच्याकडे देण्याकरिता आम्ही या गावामध्ये प्रवेश केला. घर माहिती नसल्यामुळे आम्ही तुम्हाला आवाज दिला आणि विचारलं, परंतु तुम्ही त्याचे वैरी निघाले. हो, 3 पिढ्यांचे आम्ही वैरी आहोत, परंतु ऐका, वैरी आहेत बरं, 3 पिढ्यापासून बोलत होते. आजोबा उत्तर देतात. ते आजोबा सांगतात, ऐका, आम्ही 3 पिढ्यापासून एकामेकाशी बोलत नाही, समोर येत नाही. जर समोर आले तर असं वाटतं की कापून टाकावं, ठार मारावं. पण तरीही मी त्याचा कट्टर वैरी तुम्हाला सांगतोय, आमच्या पुऱ्या जिल्ह्यामध्ये त्या माणसासारखा माणूस सज्जन नाही. याला यथार्थ वर्णन म्हणतात. परत कुठलीच त्रुटी नाही, कुठलीच त्रुटी नाही, कुठलाच दोष नाही. मग या माणसाला पाहायची गरज आहे. त्याचप्रमाणे महाराज आजच्या कीर्तनाच्या अभंगाकरता घेतलेला आहे. रामेश्वर शास्त्री तुकोबा राहायचे कट्टर वैरी.
आणि एक वैरी एका वैऱ्याचं वर्णन करतो, त्याच्यामधले कुठलाच दोषीने जे वर्णन केलेलं आहे ते यथार्थ आहे. महाराज संतांचा महिमा फार अघात आहे. संत तर तुम्हाला कधी सहज भेटत नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये सर्व काही सहज भेटेल महाराज. आता हल्ली दुष्काळ कशाचा? विवाहाचा. विवाहाच्या पंक्तीच भेटून नाही राहिल्या, लग्नातल्या पंक्तीच आमच्या हिशेने येऊन नाही राहिल्या. फक्त सप्त्या आणि तेरवी माणसं मरून राहिले, त्याच्याही पंक्ती येऊन राहिल्या, सप्त्यातल्याही पंक्ती येऊन राहिल्या, पण लग्नातली काही पंगत हाती लागून नाही राहिली. लाईनची लाईन लागलेली आहे महाराज मुलांची, पण काही मेळ येऊन नाही राहिला. परंतु ज्याला भेटणार नाही त्यालाही भेटून जाईल, काही हरकत नाही. लग्नाकरिता मुलगी भेटेल, विवाहही होईल. संपत्ती नसली संपत्ती तुम्हाला सहज कमावता येईल. या जगतातल्या लौकिक गोष्टी तुम्हाला सर्व काही सहज मिळतील, परंतु साधू तुम्हाला सहज भेटतील नाही का? साधू भेटणं फार दुर्लभ आहे. या जगतामध्ये सर्वात दुर्लभ जर काही असेल तर ते साधू आहे. परंतु ऐका, साधू जरी दुर्लभ असले, भेटले कदाचित तुम्हाला, आले तुमच्या भाग्यानं. पहिले तर साधू दुर्लभ आहेत, दुर्लभ असलेले साधू तुम्हाला जर भेटल्यानंतर ते कळाले पाहिजे, ते कळत नाहीत महाराज. का कळत नाही? का कळत नाही साधू आम्हाला? तर त्याचं कारण आहे महाराज. कारण साधू तुमच्यासारखेच दिसतात, तुमच्या आमच्यासारखेच चालतात, तुमच्या आमच्यासारखेच बोलतात, तुमच्या आमच्यासारखेच कार्य करतात, तुमच्या आमच्यासारखेच समाजामध्ये वावरतात. मग ते कशा ओळखायला येतील महाराज तुम्हाला? आणि तसं बी माणसामध्ये सगळे माणसंच असतात. साधू ही माणूस आहे, आपण तुम्ही माणसंच आहात. मग आपल्याला अंदरचं काय ओळखता येईल की नारळामध्ये बुक्का आहे की दही आहे? मालकांनी हाती सोपवला, आनंदाने घरी नेला, भाजी करता फोडलं, त्याच्यात निघालं काय? पहिल्यात बुक्का, काढ बुगुट, दुसऱ्या ह्याच्यात दही, त्याची ना कढी होत ना काहीच नाही, उलट कपडे खराब करते फोडल्यावर. बाहेरून नारळच दिसतं, परंतु आत काय ते सांगतायत ते तसंच महाराज. साधू तुमच्या आमच्यामध्येच वावरतात, परंतु ते साधू आहेत की माणसं आहेत कळत नाहीत महाराज. विरोधाने सांगत असतात बाबा. मुलगा गेला, मुलगी बघण्याकरिता घरामध्ये प्रवेश केला, मामा सहमत आहेत आणि वडीलही सोबत आहेत. वडिलांनी बघितलं, मुलीच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे आणि बापाच्याही गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे. घरामध्ये गजानन महाराजांचा फोटोचा पवित्र वातावरण दिसलं. बापाने सांगितलं, मुलाला गळ्यात घरंदाज दिसते, आणि घरंदाज घरातली मुलगी एकदम व्यवस्थितच असेल, आपल्या घरासाठी शोभते. त्यांनी मुलीचं फक्त बाहेर डेकोरेशन बघितलं, जसे मुलं बघतात आता. मुली बघण्याकरता गेले की महाराज सांगतो विरोधाने, इतका मेकअप करतात बाया आता. ओघात आलं म्हणून सांगतो, 2 मिनिटं सांगतो. ते मच्छरांचा झुंड आला आणि त्या मच्छरांच्या झुंडाने सांगितलं, गड्या आपल्याला तिथलं रगत प्यायचंय. मग एक मच्छर म्हणजे तुम्ही थांबा, येतो मी पहिले चेक करू येतो. तो आला आणि त्या बाईच्या गालावरती बसला. अरे म्हणे याच्यावर तर फार थर पडले. त्यानं फावडा आणलं, पहिले टिकासन फावडा, पहिले गड्डा केला, मेकअप खाली काढला आणि नंतर म्हणे आता तुम्ही या बसा. एवढा मेकअप लावतो असं काय आपलं पण आहे का? मुलगी सांगितली बापाला, घरंदाज घराणा आहे, मुलगी एकदम सज्जनच असेल. त्यांनी फक्त काय पाहिलं? डेकोरेशन पाहिलं. महाराज ती पहिली बाई होती, ती मुलगी घरी राहत होती, त्यावेळेस राणी होती. त्यावेळेस ती राणीसारखं जीवन जगत होती. 8 वाजता उठायची, 10 वाजता मायनं ताट वाढलं की जेवायची, ताट लोटून माय धुवायची. राणीसारखं जीवन होतं. मग तिचं लग्न झालं, मग ते घरात तिकडच्या घराला लक्ष्मी झाली. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर लक्ष्मी झाली. पण महाराज ते 12 महिने खरंच इतक्या सज्जनतेने वागली. सासूला आई म्हणत होती, सासऱ्याला बाबा म्हणत होती, फक्त याला दादा म्हणत होती. कालांतराने ते ते आई म्हणत होती, बाबा म्हणत होती. पण किती वर्ष चाललं महाराज असं? फक्त 12 महिने. 12 महिन्यानंतर महाराज तिथं पहिले तर घरी होती तर राणी होती. 8 वाजता उठायची, 10 वाजता जेवायची, ताट माय पुढे लोटायची. लग्न झालं, घरी लक्ष्मी झाली. आई सासऱ्याला बाबा म्हणायची, सासूला आई म्हणायची.
पहिली होती राणी, मग झाली लक्ष्मी. आणि महाराज 12 महिन्यांनी ती झाली बाई. आणि महाराज मग काय ते राणी लक्ष्मी बाई झाली. आणि मग तिने तिचा प्रताप सुरू केला महाराज. मग तिने तिचं असली स्वरूप दाखवलं महाराज. दुसऱ्याच दिवशी आईची सासू झाली, सासूने झाली मोरकरी झाली, चाल म्हणजे झाडू लाव. आणि बाबा ते महाराज बाबाने राहिले, सासरेने राहिले. त्याने बिचाराले सासऱ्याले साखऱ्या आणा, तेल आणा, दळण आणा, बैल बनवून ठेवलं डायरेक्ट सासऱ्याला बैल. आणि जो घरचा भाव होता तो तर बिचारा काहीच बोलत नव्हता, काहीच बोलत नव्हता. का घडलं महाराज असं? यांनी पाहताना का पाहिलं होतं की बा संस्कारिक मुलगी आहे. मग संस्कारिक होती का ती? तिनं 12 महिन्यात रूप दाखवलं की म्हणजे अर्थात सामान्य लोक तुम्हा आम्हाला कळत नाही, तुमच्या आमच्यात राहून तर विशेष साधू कसे कळतील? पहिले तर साधू भेटत नाहीत, भेटले तर कळत नाही. जर साधू या समाजाला कळाले असते तर ज्ञानोबाऱ्या लोकांनी त्रास दिला असता का? जर या लोकांना साधू कळाले असते तर ज्ञानोबाऱ्याच्या मधुकरीच्या जोडीमध्ये कोणी रीती टाकली असती का? जर या समाजाला जर साधू कळाले असते तर चिमुकल्या मुक्ताईनं ज्या वेळेस निवृत्ती दादाला मांडे खावेसे वाटावे आणि मडक मागण्याकरिता, खापर मागण्याकरिता कुंभारकडे जावं, तर कुंभार दादांनी मडक द्यावं आणि ते मडक या लोकांनी फोडून टाकावं. चिमुकली मुक्ताई साधू नव्हते का? भेटले नव्हते का? ओळखता आले नाही महाराज, ओळखता आले नाही. जर या लोकांना जर साधू ओळखता आले असते, जर या समाजाला जर साधू ओळखता आले असते तर 4ही भावंडांना शुद्धी पत्रका करिता पैठणला जावं नसतं. जर यांना साधू कळाले असते तर लहान लहान लेकरांच्या मायबापाला देहांत प्रायचित घ्यायला त्या लोकांनी सामोरं जायला. यांनी विचार केला असता की रे साधूचे मायबाप आहेत, त्यांच्या तोंडावरती हात फिरवण्याकरता आईचा आणि बापाचा हात फार हा कळवण्याचा असतो. त्या लोकांनी विचार केला असता, पण या लोकांनी विचार केला नाही का यांना साधू कळाले नाही, कळाले नाही. जर या समाजाला जर साधू कळाले असते तर यांनी नाथ महाराजांच्या अंगावरती 108 वेळा यवनाला थुकायला लावलं नसतं. जर या समाजाला जर साधू कळाले असते तर माझ्या तुकोबा राहायला नाना प्रकारचा त्रास सहन करावा लागला. गावाच्या बाहेर काढलं नसतं महाराज. जर या समाजाला जर तुकोबारे कळाले असते तर काट्याच्या काठीने मारलं नसतं महाराज. का काट्याच्या काठीने मारलो माझ्या तुकोबाराला? ऐका ना. अरे तुकोबारायची पत्नी आवली, आवलीच्या घरून आलेली एक म्हैस बापाने दिली, आगाराने दिली आपल्या मुलीकरिता. ती म्हैस मुंबाजी बुवाच्या फक्त धुऱ्यावर चरण्याकरिता गेली. मला सांगा, तुमच्या धुऱ्यावर जर एखाद्या मालकाची म्हैस आली तर तुम्ही मारणार कोणाला हो? मालकाला? कोणाला मारणार? म्हशीला हाकलणार. मंबाजी बुवाच्या धुऱ्यावरती फक्त ते म्हैस गेली. मंबाजी बुवाने बघितलं म्हैस तुकोबाराच्या वाड्यातली आहे. धावत धावत आले आणि काट्याची असलेली काठी उचलली धुऱ्याची. म्हशीच्या इकडे धावू नाही लागले. तुकोबाराचा पाठलाग केला. म्हशीला काहीच केलं नाही आणि ते काठी घेतली आणि माझ्या तुकोबाराला बदा बदा मारायला लागली. म्हणजे तुकोबारा काहीच बोलले. एवढं देवाला म्हणाले, बरं झालं देवा तू क्रोधा हाती सोडून घेतलं रे बाबा. बरवे बरवे बरवे. तुकोबाराचे उद्गार महाराज.
पण एवढंही घडल्यानंतर माझे तुकोबारे पुन्हा दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस कीर्तनाला उभे राहिले त्यावेळेस रोजचा श्रोता दिसत नाही मंबाजी बुवा. कीर्तन बंद ठेवलं, दुसऱ्याच्या गळ्यात विना दिला आणि मंबाजी बुवाच्या घरी. मंबाजी बुवाला दिसतात तुकोबाऱ्या. मंबाजी बुवा तर पहिले खाली बाली वाढू लागले. अरे आज काय तुकोबाऱ्या बोलतात की काय? तुकोबाऱ्या मंबाजी बुवाच्या समोर उभे राहतात आणि सांगतात, मंबाजी बुवा तुम्ही कीर्तनाला असल्याशिवाय मला आनंदच येत नाही, मला कीर्तनच करू वाटत नाही. मंबाजी बुवा म्हणतात, मला यायचं नाही कीर्तनाला. कंठ दातून आला मंबाजी बुवाचा. तुकोबाऱ्या ते पुढे बोलतात, बरोबर आहे ना महाराज, तुम्हाला कसं यावं वाटेल? तुम्ही काल मला काठ्याच्या काठीने मारलं ना, तुम्हाला मारण्याची सवय नसेल, हात दुखत असतील. मग तुकोबाऱ्याला का मार खाण्याची सवय होती का? तुम्हाला मारण्याची सवय नसेल, हात दुखत असतील, हातामध्ये हात घ्यावा आणि हात दाबण्याकरता सुरुवात करावी. दुखत असतील ना फार हात. मंबाजी बुवाला महाराज कंठ दाटून आला. ढसा ढसा अंबरड्या फोडला मंबाजी बुवा. तुकोबाऱ्याला म्हणू लागले, तुकोबारे चुकलंय माझं, मी नकोय मारायला हवं तुम्हाला, घडली चुकी माझ्यापासून. पण तुकोबाऱ्या तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती नाही, तुम्ही कोणी सामान्य व्यक्ती नाही तुकोबाऱ्या, तुम्ही आहात तरी कोण? तुकोबाऱ्या म्हटले, मी कोण आहे? मी तुकोबाऱ्या आहे, सामान्य व्यक्ती, मी वेळा आहे. नाही तुकोबाऱ्या, तुम्ही कोणीतरी विशेष सांगा ना, कोण आहात? तुकोबाऱ्या म्हणतात, अरे मंबाजी मग मी काय सांगणार मी कोण आहे? तर मलाही माहिती नाही मी कोण आहे नेमका. परंतु तुम्हाला जर पाहायचं असेल मी कोण आहे, विचारायचं असेल, तुम्हाला जर असं वाटत असेल की हा तुका कोण आहे, तुम्हाला जर हे माहिती करून घ्यायचं असेल तर एक काम करा. तुका म्हणे, तुका म्हणे नो हे दिसतो सांगू शकत नाही. तुम्हाला एक जण सांगू शकते, जा तुका म्हणे नव्हे दिसतो मी तसा, मी तुम्हाला सामान्य दिसेल पण मी सामान्य नाही एवढंच सांगतो. तुम्हाला जर माझं वास्तविक स्वरूप जर जाणायचं असेल तर जा पंढरपूरला, जा माझ्या विठ्ठलाला, माझ्या बापाला विचारा तुका कोण आहे तो, जा विचारा तिथं जाऊन. महाराज ऐकायला फार सोपं वाटतं, संत सहज तर भेटत नाहीत, भेटले तर या समाजाला कळत नाही. परंतु संतांच्या जीवनामध्ये घडोघडी केलेल्या क्रिया, केलेलं कर्म महाराज काहीतरी विशेष असतं. विचार करा ना, साधा कोणाचा धक्का जर गर्दीत लागला तर माणूस त्याची कॉलर धरतो, का रे धक्का देतो काय असे म्हणणारे आपण महाराज. साधा ना चुकून जर धक्का लागला तर कॉलर पकडणारे तुम्ही आम्ही आहात. और महाराज काठ्याच्या काठीनं मारलं तरीही हात चेपणारे संत आहेत. ते संत तुकोबाऱ्या सांगतात, मंबाजी बुवा मी कोण आहे सांगू शकणार नाही, तुम्हाला जर जाणायचं असेल तर देवाजवळ जा. पण एक सांगतो, ऐका, एक सांगतो पण मी तुम्हाला, मी ज्या वेळेच्या समाजामध्ये राहणार नाही ना, या समाजाचा निरोप घेईन. ज्यावेळेस मी तुमच्यामध्ये राहणार नाही ना मंबाजी बुवा, त्यावेळेस ज्या ज्या लोकांनी मला बघितलं, ज्या ज्या लोकांनी मला पाहिलं, ते लोक म्हणतील धन्य आम्ही तुका. तुम्हाला म्हणावं लागेल एक दिवस, भाग्य आम्ही तुका देखील. धन्य यह लोकी म्हणवी लोका, भाग्य बोलले महाराज. मी सांगतोय काय, संत सहज भेटत नाही, तर भेटले तर लोकांना कळत नाही, पण कळाले तर संत या जगतामध्ये राहत नाही.
ज्ञानोबाराईची अवहेलना झाली, समाजाला कळाले नाही. पण ज्यावेळेस रेडा बोलवला, भिंत चालवली, लोकांना कळाले ज्ञानोबाराय सामान्य नाही, संत आहेत. लगेच ज्ञानोबारायने देवाला प्रस्ताव टाकला, मला समाधी घ्यायची. लगेच प्रस्ताव टाकला. म्हणजे संत एकतर सहज भेटत नाही, भेटत नाही तर कळत नाही, परंतु जे क्रिया करतात त्या सामान्य क्रिया करत नाही. नव्हे हा सामान्य महिमा संताचा. संतांची प्रत्येक क्रिया विशेष असते महाराज, आणि ते आदर्शभूत असते. संतांनी प्रत्येक केलेली क्रिया, जी क्रिया ईश्वर करू शकतो, समर्थ व्यक्तीच करू शकते, इतरत्र कोणीही करू शकत नाही. अशा संतांनी केलेल्या क्रिया असतात महाराज, की ज्या क्रिया फक्त समर्थ असलेला माणूसच करू शकतो, समर्थ असलेला पदार्थच करू शकतो, समर्थ असलेली वस्तूच करू शकते. बघितलं महाराज, तुकोबारायचं सर्व अवलोकन केलं रामेश्वर शास्त्रीने, आणि रामेश्वर शास्त्रीच्याही लक्षात आलं की कट्टर विरोधी असलेले आपले जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा आपण विरोध करतो, ते तुकोबाराय काही सामान्य नाहीये. कारण त्यांनी केलेल्या क्रिया समर्थ व्यक्ती करते तेवढ्याच आहे. तुकोबारायचं हे सर्व निरीक्षण केल्यानंतर रामेश्वर शास्त्रीच्या मुखामधून सहज उत्तर आले की धन्य तुकोबारा समर्थ. हे तुकोबाराय काही सामान्य नाहीत महाराज, कारण यांच्या जीवनामध्ये यांनी समर्थासारख्या क्रिया करून घडवल्या. त्यांनी जो पुरुषार्थ, चारही पुरुषार्थामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या वरती गेलेले तुकोबाराय, धर्माचं आचरण करणारे तुकोबाराय. तुकोबाराय प्राण गेला तरी चालेल, परंतु कधी खोटं बोलत नव्हते महाराज, कधीच बोलत नव्हते, कधीच बोलत नव्हते. कोणाचं मन दुखवत नव्हते. अरे घरी आणलेला ऊस, लेकरांकरिता आणलेला ऊस गावभर वाटला, कोणी घेतला नाही म्हणून लेकराच्या हातात पडला. आपण तर बाजारातून आणल्यावर पाहतो किरण कोणता आहे, भावाच्या पोराला द्यायला गेली, आणल्या पाहतो किरण कोणता आहे, वरचा शेंडा कोणता आहे, पानचट भावाच्या पोराला द्यायला गेलो, टिकूनच वाटे करून आणतो. पदार्थ चांगले गोड असले तर आपल्या मुलाला, म्हणजे आपण स्वार्थ साधणारे आहोत. तुकोबाराय तसं नव्हतं महाराज. धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थाच्या वरती तुकोबाराय गेले होते, आणि ते रामेश्वर शास्त्रीने बघितलं. म्हणून रामेश्वर शास्त्री आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाचं वर्णन करत असताना सांगतात की तुकोबारायासारखे समर्थ तुकोबाराय की ज्यांनी या पुरुषार्थ केला. अभंगातून धन्य तुकोबा माणसाच्या थोड्या जर चुक्या झाल्या तर मान्य करत नाहीत महाराज, त्याचं सहनशीलता ठेवत नाही. दुसऱ्यापासून थोडा जरी त्रास झाला तर त्याच्या तिप्पटने 1000 पटी त्याला त्रास देण्याकरता तयार असतात. समोरचा जर आपल्याला एक मारत असेल तर 100 मारण्याची ताकद समोरचे लोक ठेवतात. पण तुकोबारायांनी महाराज पुरुषार्थ केला.
कुठला पुरुषार्थ केला महाराज तुकोबारायांनी? तर त्यांनी धर्मावरती विजय मिळवला, अर्थावरती विजय मिळवला महाराज, कामावरती विजय मिळवला आणि मोक्षावरती सुद्धा विजय मिळवला. म्हणून ज्ञानेश्वर धन्य तुकोबा समर्थ. समर्थ कोणाला म्हणतात महाराज? ज्ञानेश्वरी मध्ये आलं, म्या बोलविल्या वेद बोले, म्या हलविल्या म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाते साडेकागा. पर्वती पैसकान संडावे, समुद्री रेखा नुलांडावे, पृथ्वीया भूते वहावे, हे आज्ञा माझी ऐसा जो समर्थ. म्हणजे हे ज्या क्रिया जो करत असेल तो समर्थ आहे. म्हणजे अर्थात ईश्वर समर्थ आहे, देव समर्थ आहे. आणि देवाची तुलना जगद्गुरु तुकोबाराने समवेत केलेली आहे. तुकोबारायला समर्थ म्हटलेलं आहे. मग देव काय काय करतो महाराज? तर देवाने आपल्या इंद्रियावरती, रसनेंद्रियावरती विजय मिळवला. तुम्ही सांगा कधी? भागवतजी मध्ये कथा आलेली आहे. ज्यावेळेस पांडवांचा आणि कौरवांच्या संवादाकरता देव जातात, दुर्योधनाने 56 भोगाचं जेवण केलेलं होतं. किती? 56 प्रकारचे पदार्थ केले होते. पण देव त्या 56 भोगाकडे गेले नाहीत. कुठे गेले? विदुरागरच्या भक्षुनी कन्या. ज्या विदुरजीच्या घरी जेवणाची सुद्धा व्यवस्था नाही, बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही, त्या विदुरजीच्या घरी गेले आणि त्यांच्या घरच्या कन्या भक्षण केल्या महाराज. म्हणजे अर्थात देवाने या रसनेंद्रियवरती विजय मिळवलेला आहे. म्हणून तो समर्थ आहे. आणखी काय केलं या समर्थाने? देवाने आणखी काय केलं महाराज? भागवतजी मध्ये ज्यावेळेस रासक्रीडेचा प्रसंग येतो तिथे कामदेव प्रसन्न झाले. देवाने सांगितलं कामाला इथं परवानगी नाही. म्हणजे अर्थात देवाने कामावरती विजय मिळवला महाराज. 16 सहस्त्र भोगोनी ब्रह्मचारी म्हणजे कामावरती विजय मिळवला. काम म्हणजे लौकिक काम घेऊ नका, काम म्हणजे इच्छा. देवाने इच्छेवरती विजय मिळवला. मग तुकोबारायांनी रसनेवरती विजय मिळवला का? समर्थ म्हणतात तर कामावरती विजय मिळवला का? आणखी काय केलं महाराज देवाने? देवाने महाराज रावणाला मारलं, लंका जिंकली. लंका कोणी जिंकली? प्रभूने जिंकली, देवाने जिंकली. तुम्हा आम्हाला जर थोडं सोनं जर सापडलं तर आपण ते सोडायला तयार नाही. सोन्याची लंका, दगड मातीची नव्हती, सोन्याची, सोन्या नावाच्या पोराची नव्हती ते, नाही तर सोन्याची गंगूबाईच्या सोन्याची लंका होती. तसं नाही, सोन्याची म्हणजे 24 कॅरेट सोनं. त्या सोन्याची लंका देवाने जिंकली. परंतु ते विभीषणाला दान दिले. अर्थात देवाने रसनेंद्रियवरती विजय मिळवला म्हणून तो समर्थ आहे. देवाने कामावरती विजय मिळवला म्हणून तो समर्थ आहे. देवाने धनावरचा म्हणजे अर्थात धनाचा सुद्धा त्याग केला म्हणजे म्हणून तो समर्थ आहे. मग तुकोबारा या तीन याचा काय संबंध? काय तुम्ही त्यांना समर्थ म्हणता? सांगतो ढहलं ढहलं तुकोबारायांनी सुद्धा महाराज रसनेंद्रियवरती विजय मिळवला. कधी मिळवला महाराज? तुम्हाला झोपावून धरला का अजिबात? थांबा, झोपावून धरला, थांबा, फवारा लगेच. त्याला काय लागते? हात घातला की सोडलं. ऐका, देवाने रसनेंद्रियवरती विजय मिळवलेला होता महाराज. विदुरागडच्या कन्या भक्षण केल्या, 56 भोगाचा त्याग केला. ऐका महिला मंडळ, समजा तुमच्या मालकाची जर बहीण घरी आली, तुम्ही काय बनवता जेवणाकरता? खरं सांगायचं, अजिबात खोटं बोलायचं. महाराज यांचं पदार्थ ठरलेला असतो, बेसन पोळी. जेवण झाले की बाई तुम्ही कपडे धुवा, मी झाडझुड करते. तिला बिचारीला कपडे घ्यायला लावते. कपडे धुणं झाले की म्हणते बसा दोघे जण, तुम्ही घासून द्या, मी धुवून काढते. म्हणजे ती बिचारी आराम करले, तिला थंडीगार करतात तिकडे. तिने कोणाची? त्यांची बहीण आली की, त्यांची बहीण आली की, आणि याचा भाऊ आला की, यांचा भाऊ आला की बाप रे, भाऊ येणार आहे, भाऊ येणार आहे, भाऊ येणार आहे. या गड्याला पहिलेच कामाला जा, दूध घेऊन या, माझा भाऊ येणार आहे. शोक सुपारी आणा, लवंग आणा, हे आणा, ते आणा. हा बिचारा थंडागार होते, तिचा भाऊ घरी येते. महाराज याची बहीण आली तर बेसन आणि पोळी. तिचा भाऊ आला महाराज बासुंदीचा बेत. आणि ती म्हणे घट्ट आणा दूध, अजिबात पाण्यात आणलं का 100 रुपये शिल्लक, पण दूध चांगलं क्वालिटी. दूध आणलं महाराज. त्या भावाला जसा पदार्थ करतात तसंच तुकोबाराच्या घरी घडलं महाराज. जिजाबाईचे बंधू आले,
बंधू येता क्षणी आनंद झाला. अरे दादा तू किती दिवसांनी माझ्या घरी आला, बस तुझ्याकरिता गोडधोड जेवण करते. मग काय म्हणा, जिजाबाईने इकून तिकून सामान गोळा केला, जेवणाची तयारी केली. गरम गरम भजी, पुरणाच्या पोळ्या, सर्व सर्व पदार्थ कुरड्या काय असले ते काढलं महाराज. खीर बनवली महाराज. तुकोबारा बिचार गेलेले होते डोंगरावरती, भजन केलं आणि जेवणाची वेळ झाली. घरी आल्या तुकोबारा. घरी येताच दरवाजामध्ये पाय टाकला आणि बासुंदीचा वास नाकात गेला. कारण भाऊ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या क्वालिटीचं जेवण बनवतच नाही. कधी जिरं जळते तर कधी मसाला जळते, कधी तिखट करतात तर कधी खारट करतात. पण भाऊ आला महाराज, असं ते बासुंदीचं डायरेक्ट नाकामध्ये तुकोबारातले. आवले आज बासुंदी केली का? हो माझ्या भावाकरिता, मग याच्याकरिता नाही का? बायाचं फार वेगळं असते महाराज. जिजाबाईने ताट वाढले. बाया ताटवाड्यामध्ये बी फरक करतात बघा. पाहुणा जर भाऊ जर आला तर नाकणाचा कप भावाकडे आणि बगर नाकणाचा मालकाकडे. तो बिचारा ठेवते खाली. घ्या ना बापू, थंड होऊ देतो ना. त्याने कप जळून राहिला ना माझ्या हात, कठीणच आहे. थंड होऊ देतो म्हणे, मला गरम घ्यायची सवय नाही. का सांगीन आता. तसंच झालं महाराज. जेवणाने तसंच असते महाराज. जिजाबाईनं काय केलं, बारकी वाटी तुकोबाराच्या समोर ठेवली, मोठी टपोरी भावाच्या पुढे. खूप गेलं पाहिजे महाराज. दोघांच्या पात्रामध्ये खीर वाढली, बासुंदी वाढल्या गेली. तुकोबारा म्हटलं, आवले आज हे भजन गिजे बाजूलेच ठेव, खिरीवरच दणका हलतो. तू बोलूनच नाही राहिली. किती दिवस झाली. छोटीच वाटी होती. तुकोबाराने वाटीवर वाटी, वाटीवर वाटी, वाटीवर वाटी हलगीच नाही केली. 8-10 वाट्या झाल्या. भाऊ मात्र एक गोट घेतला आणि गुपचाप बसला. तू चालू आहे कळीत भजी मोडू 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 मोडू. अरे दादा पिया करता खीर केली, तुला आवडते ना, पी ना. हेच खातो भजी. दादा खाय ना रे, तुझ्याकरता प्रेमानं केली, खा ना. नाही मी भजेच खातो, मासे असतील तरी भजेच खातो. पण महाराज किती वेळ ते जिजाबाई तो चालूच आहे. खाय ना, पे ना, पे ना. शेवटी म्हणते तू खाली वाक. कानात सांगतो तू पहिले किचन मध्ये जाईन, एक घोडी येऊन पाहिजे काय मिळायचं. जिजाबाई आतमध्ये जाते आणि खिरीचा घोट घेते. भाऊ आल्याच्या गडबडीत, त्या गडबडीत स्वयंपाक केला. साखरेचा डबा आहे की मिठाचा, पाला की बदा बदा मीठ टाकलं. गोड झाली पाहिजे. खीर झाली महाराज खरं. आणि हा पिंट्या काही पेत नव्हता. जिजाबाई महाराज रागवली. ताप ताप बाहेर आले. हो तुम्हाला काही कळते की नाही, खिरीमध्ये मी साखर टाकली नाही, मीठ टाकलं. तुम्ही सांगत नाही. रपा रप वाटीवर महाराज. देवाने आपल्या रसनेंद्रियवरती विजय मिळवला. विदुरा घरच्या कन्या खाल्ल्या, 56 भोगाचा त्याग केला. माझे तुकोबाने सुद्धा सांगतात, काय खातो मी तुकोबाने सांगले, आवले अगं तू खीर वाढली, तू खीर बनवली, तुला माहित ते कशी लागते. तर मला काय माहित, दिसली म्हणून पोट भरण्याकरिता काहीतरी खातोय. काय खातो आम्ही, काय सांगा ते कैसे लागत ते. नेणूमुखी महाराज खारट खीर खाणारे तुकोबारायात महाराज. देवानी जसं रसनेंद्रियवरती विजय मिळवला तसा तुकोबारायाने सुद्धा रसनेंद्रियवरती विजय मिळवला. म्हणून देव समर्थ जर असेल तर माझे तुकोबाराय सुद्धा समर्थ आहेत. म्हणून रामेश्वर शास्त्रदा धन्य तुकोबा समर्थ. देवानी कामावरती विजय मिळवला. तुकोबाराने सुद्धा महाराज कामावरती विजय मिळवला. काम म्हणजे तुम्ही लौकिक काम घेऊ नका, काम म्हणजे इच्छा. तुकोबाराय म्हणतात काम नाही, काम नाही झालो रिकामा.
काम नाही कामाने झालो पाहिजे कामा. पेरणीचा मोसम होता आणि तुकोबारा वट्यावर बसले का अरे काम नाही झालो पाहिजे रिकामा. पेरणीच्या मोसमातही कोणी सांगून राहिलं असं आहे का ते? काही अर्थ लावतो तर काय काय. एका जणाने महाराज प्रमाण आहे, गायनाचे उडे आपुलिया छंदी मनाचे आनंदी आवडीने महाराज सांगत असतात. एकाने अर्थ केला, महाराज वाळग्यातली गोठ्यातली गाय नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदी आवडीने. गोठ्यातली गाय नाचत असते काय? म्हणजे अर्थाचा बी अर्थ घेऊ नका. काम नाही कामाने झालो पाहिजे कामा. याचा अर्थ माझ्याजवळ कुठलीच इच्छा नाही इच्छेपासून मी दूर झालो, परावृत्त झालो. आणखी काय हो, डोंगरावरती स्त्री पाटली जाई हो तू माते न करी सायास. लौकिक कामावरती सुद्धा देवाने विजय मिळवला. म्हणजे अर्थात देव रसनेंद्रियवरती विजय मिळवला म्हणून तू समर्थ आहे. तुकोबाराने सुद्धा रसनेंद्रिय विजय मिळवला म्हणून तुकोबाराने देवाची तुलना केली. देवाने कामावरती विजय मिळवला, तुकोबाराने सुद्धा कामावरती महाराज विजय मिळवला. देवाने धनावरती विजय मिळवला, अर्थावरती विजय मिळवला. महाराज लंका विभीषणाला दिली. तुकोबारांनी काय केलं महाराज? ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला, सोन्यानं भरलेले ताट होते महाराज. ते काही चपातीनं भरलेले ताट नव्हते. आपण चपाती सोडत नाही, जाऊ दे चिवडा करून खाऊ. सप्त्यातल्या आया वाट्याने घरात 4च जण 10 चपात्या खाऊ. इतक्या कशाने? 2 दिवस खाऊ चिवडा करून. नाही खाल्ल्या तर बकरी खाईल. आपण प्लेटीतल्या चपात्या सोडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनं पाठवलं. सोनं ते काही बेंटेकचं नव्हतं. लग्नामध्ये चांगलं दिसण्यामध्ये 100 रुपयात जत्रा आणि बाई सऱ्याच दिशेने खतरा. टोटल सोनं 400 रुपयात. टोटल सोनं 400 रुपयात. हे मोठे इतकोटे म्हणजे पाहायला म्हणजे बाया तिलेच पाहतो, बापरे इतकं सोनं. 400तच आणलं होतं सगळं. सोने महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा नजराणा तुकोबारा सांगतात म्हणजे एरवित्त धन ते मग मृत्यूके समान. तुम्ही पाठवलेलं धन मला ते माती समान आहे, मला ते नको. अर्थात देवाने लंका घेतली नाही सोन्याची. तुकोबाराने सुद्धा नजराणा वापस केला. तुकोबाराने सुद्धा नजराणा वापस केला. देव समर्थ आहे, देवाने लंका परत केली, तुकोबाराने नजराणा परत केला. म्हणून याची तुलना केली. म्हणून रामेश्वर शास्त्री म्हणतात धन्य तुकोबा समर्थ. आणखी काय आहे हो? जर तुम्ही देवाचं जर चिंतन केलं, तुम्ही जर देवाचं जर सतत चिंतन केलं तर काळ मागे जातो. महाराज सांगत असतात यमराजाचे 4 दूत 2-4 दूत गेले गावामध्ये शिरले. 4 लोकांचं डिमांड आलेलं होतं, पत्र आलेलं होतं यांना उचलून आता. लोक मरतात ना तुमच्या गावात? मरतात ना? खरंच मरतात ना? ते होतात काय? कीर्तने होत असतील. चार लोकांचं पत्र काढलं, या 4 लोकांना घेऊन या. त्या 4 लोकांना माहिती पडलं की आता आपल्याला मरावं लागणार आहे. मग वाचण्याकरता काय करा, पंढरपूरला गेले. कधीच माळा घातल्याने महाराज त्यांनी, कधी कीर्तन अजिबात नाही, भजन नाही, कीर्तन नाही, काहीच नाही. पण मरणाच्या धाकानं पंढरपूरला गेले. नामदेव महाराजांच्या जवळ गेले. नामदेव महाराजांना सांगितलं, नामदेव महाराज आम्हाला यमदूत नेण्याकरता येणार, आम्हाला वाचवा. महाराजांनी सांगितलं गळ्यात माळा घालावा लागतील. म्हणजे महाराज 2-2 घालतो. किती? 2-2. आता महाराज माळीचा प्रकार फार वाढला. आता म्हातारे माळी टाकून नाही राहिले, अन्नासह मुलंही टाकून नाही राहिले. काही तर मिळत नाही. आता कोण टाकून राहिलं महाराज? 22, 23, 25, 26, 27 वर्षाची मुलं. का टाकू राहिले? खरं सांगा, का टाकू राहिले माळी? महाराज त्याचा सख्खा मामाही त्याची गोड घेऊन नाही राहिला. दिवाळी आली हा त्याच्या मायले म्हणते मामाले फोन लावून आपण घरी जाऊ भेटायला. दिवाळी आली ना, मामाच तिकून फोन लावते, बाबू आम्ही बाहेर चाललो, तू घरीच थांब, नंतर ये भेटायला. हा जाते त्यावेळेस तिकडे पार्सल केलेलं असते शाळेत मला.
सक्का मामाई वर धुंद्याला आला महाराज. त्यांनी माडी टाकल्या महाराज आणि तिथं यमदूत गेले. यमदूत गेले आणि यमदूत जाता क्षणी नामदेव महाराज होता, ए नवीन वाळकऱ्यांनो आले तुम्हाला नेण्याकरता, महाराज वाचवा. मग सांगितलं पताका वरती का, उंच पताकांचे भार पडते यमाचे किंकर. यमदूत पळाले पण पडतो कशा करता पुन्हा परत आले. मग त्यांनी गजर केला कुंडलिक वरधरी. यमदूत डायरेक्ट घरीच गेले. यमराजा जो गेले आणि यमराजा म्हणतो का रे तुम्हाला 4 जण आणण्याकरता पाठवलं, मी आणलं का रे. महाराज गेलो होतो आणण्याकरता पण ते घरी नव्हते. मग कुठे होते, पंढरपूर. तिथं का नाही गेले, तिथं गेलो महाराज. मग ती दिंडीत उतरून, दिंडीत का नाही गेले, दिंडीतही गेलो महाराज. पण दूत सागती यमा दिंडी पुढे चाले नामा, नागवी तसे आमा विष्णुदास म्हणून या. दूत सांगतात यमाला, महाराज आम्ही तिथं गेलो पण त्या दिंडीच्या समोर नामदेव राहायचा वारकरी चालतो आणि तो सांगतो आम्हाला विष्णुदास म्हणून तिथून हाकलून लावतो. बरं ते करतात कशाने हाकलतो तुम्हाला सांगतात की ते नामस्मरण करतात. मग यमराजा म्हणतो नामधारकाची या गावा नका जाऊ, नामधारकाची या नका जाऊ तया गावा नामधारकाची दर्शन गावा भरती फिरे भावाची. नका जाऊ तया यमराजा सांगतात बाबांनो नामधारकाची या गावाच्या शिवारात सुद्धा जाऊ नका. का तर तिथं सुदर्शन चक्र त्यांचं सर्व संरक्षण करते म्हणून तिथं जाऊ नका. त्यानं तुम्हाला तिथं परमिशन. सांगण्याचा हेतू एवढाच, देवाचं जर चिंतन केलं तर यमाच्या दूतांना पडवण्याची, यमराजाला काळाला परत पाठवण्याची शक्ती ईश्वराच्या देवाच्या चिंतनात आहे. कारण तो समर्थ आहे. दड 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 दुड 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 पड सुटला कडी काळा कापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेवी पाका पडिया रे. दड 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 दुड दुड पडून जातात दूत यमराजाचे. देव समर्थ आहे, काळाला परत पाठवण्याची शक्ती देवाच्या नावामध्ये आहे. मग तुकोबाराच्या नावामध्ये तेवढी शक्ती आहे का तर रामेश्वर शास्त्री म्हटले महाराज जगद्गुरु तुकोबारा समर्थ आहे. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पुरुषार्थ केलेला आहे. जसं देवाच्या नावाने यमदूत पडतात तशाच प्रकारे तुकोबाराच्या चिंतनाने सुद्धा यमदूत पडतात. अभंगाचं प्रथम जळी दगडाच येत तुकाराम 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 तुकाराम
महाराज देव समर्थ आहे. देवाचं जर चिंतन केलं तर यमदूत वापस जातो, काळ वापस जातो. मग तुम्ही तुकोबारायला समर्थ म्हणता, तुकोबाराचं चिंतन केल्याने काळ वापस जाईल का? तर रामेश्वर शास्त्री म्हणतात हो जाईल ना. तुकाराम तुकाराम नाम घेता कापी यम. जर देवाचं चिंतन केल्याने जर काळ परत जात असेल तर तुम्ही संतांचं चिंतन करा, तर ही काळ वापस जाईल.